श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात एक खूप इंटरेस्टिंग एका दैविक कोड्यासारखं वर्णन आपल्याला सापडतं. म्हणजे बघा, श्रीपाद श्रीवल्लभ जे मानवी रूपात दिसले त्यांचं खरं स्वरूप नेमकं काय होतं? ते फक्त दिसायलाच आपल्यासारखे होते की त्यामागे काहीतरी खूप खोल गूढ असं काहीतरी दडलेलं होतं? चला तर मग आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे. एखादं दैवी शरीर जे मानवासारखं दिसतं ते मुळातच वेगळं कसं असू शकतं? चरितामृतात याचं उत्तर एका कोड्याप्रमाणे हळूहळू उलगडत जातं. आणि आज आपण तेच कोडं सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. हे कोडं सोडवण्यासाठी आपण 5 सोपे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी श्रीपादांचं गूढ स्वरूप समजून घेऊ. मग विश्वाची मूळ शक्ती म्हणजे 3 देवी आणि त्यांचं कार्य करणारे 3 देव. आणि मग व्यंकटेश्वर आणि पद्मावती यांच्या ऐक्यातून आपल्याला श्रीवल्लभांच्या परब्रह्म स्वरूपापर्यंत पोहोचता येईल. चला मग सुरुवात करूया. तर पहिला टप्पा, श्रीपादांचं गूढ स्वरूप. नक्की काय रहस्य आहे या स्वरूपात? इथेच तर खरी गंमत आहे. चरितामृतात त्यांच्या शरीराला एक खूप सुंदर नाव दिलंय, चिन्मयी मूर्ती. आता आपलं शरीर कसं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, माती, पाणी, अग्नी वगैरे. पण त्यांचं तसं नव्हतं. त्यांचं शरीर होतं शुद्ध चैतन्याचं, म्हणजे अक्षरशः प्युअर कॉन्शियसनेस. जरा विचार करा, एक शरीर जे फक्त आणि फक्त चेतनेने बनलंय, चालती बोलती सजीव अशी ऊर्जा. आणि हेच आहे त्यांच्या स्वरूपाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य. पण मग हे चैतन्य, ही चेतना येते कुठून? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कोड्याच्या दुसऱ्या भागात मिळतं, जिथे आपण विश्वाच्या मूळ शक्तीकडे म्हणजे त्या 3 देवींकडे वळतो. यातली पहिली शक्ती आहे महासरस्वती. म्हणजे बघा, कोणतीही गोष्ट निर्माण होण्याआधी एक कल्पना येते, एक प्रेरणा मिळते, नाही का? तो जो स्पार्क आहे तीच आहे महासरस्वती. संपूर्ण विश्वाच्या निर्मितीमागे असलेली हीच ती मूळ प्रेरणा आहे. ठीक आहे, प्रेरणा मिळाली, निर्मिती झाली, पण तिला टिकवून कोण ठेवणार? तिचा पालनपोषण कोण करणार? तिथे येते दुसरी शक्ती, महालक्ष्मी. ही शक्ती संपूर्ण विश्वाला आधार देते, त्याला टिकवून ठेवते आणि सगळं काही सुरळीत चालू ठेवते. आणि तिसरी जी खूप महत्त्वाची शक्ती आहे ती म्हणजे महाकाली. आता महाकाली म्हटलं की लोकांना वाटतं विनाश, पण नाही, खरं तर ती बदलाची, परिवर्तनाची शक्ती आहे. म्हणजे जुन्या गोष्टींना संपवून नव्या गोष्टींसाठी जागा करून देणं. झाडाची जुनी पानं गळतात तेव्हाच तर नवीन पालवी फुटते ना, बरोबर? अगदी तसंच काम ही शक्ती करते. तर मग महासरस्वती म्हणजे प्रेरणा, महालक्ष्मी म्हणजे पालनपोषण आणि महाकाली म्हणजे परिवर्तन. ह्या 3 शक्ती वरवर वेगळ्या दिसत असल्या तरी त्या खरं तर एकाच मूळ दिव्य शक्तीचे 3 पैलू आहेत. या तिघी मिळूनच ती एक संध दिव्य शक्ती बनते. ठीक आहे, मग ही दिव्य शक्ती काम कसं करते? ती प्रत्यक्षात कशी उतरते? त्यासाठी आपल्याला आता 3 देवांकडे पाहावं लागेल, जे हे वैश्विक कार्य पार पडतात. हे नातं खूपच सोपं आणि सुंदर आहे. बघा, महासरस्वती प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणेतून ब्रह्मदेव निर्मिती करतात. महालक्ष्मी पालनपोषणाची शक्ती देतात आणि त्या शक्तीने विष्णू विश्वाचं रक्षण करतात. आणि महाकाली परिवर्तनाची शक्ती देतात, ज्यामुळे शिव किंवा रुद्र विश्वात बदल घडवून आणतात. म्हणजे देव या शक्ती आहेत, तर देव त्या शक्तीला वापरणारे कार्यकर्ते आहेत. आत्तापर्यंत आपण शक्ती आणि तिचं कार्य वेगवेगळं पाहिलं. पण जेव्हा ही शक्ती आणि ते कार्य करणारे एकरूप होतात तेव्हा काय होतं? आपल्या कोड्याचा खरा उलगडा इथे व्यंकटेश्वर आणि पद्मावती यांच्या ऐक्यातून सुरू होतो. इथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. व्यंकटेश्वर हे ते दिव्य स्वरूप आहेत जे प्रगट आहे, जे आपल्याला दिसतं. आणि पद्मावती म्हणजे त्यांच्या आतून काम करणारी तीच मूळ महाशक्ती, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. जसं बल्ब हे प्रकाशाचं प्रगट रूप आहे आणि वीज ही त्यामागची मूळ शक्ती, तसंच नातं व्यंकटेश्वर आणि पद्मावतींचं आहे. आणि मग चरितामृतात ते सगळ्यात महत्त्वाचं वाक्य येतं, व्यंकटेश्वरा अर्धनारीश्वर आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते केवळ एक पुरुष देवता नाहीत. त्यांच्यामध्येच पुरुष आणि प्रकृती म्हणजेच शिव आणि शक्ती पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. ते 2 नाहीतच, तर एकाच सत्याची 2 रूपं आहेत जी त्यांच्यात एक झाली आहेत. अच्छा, जर व्यंकटेश्वर ही शक्ती आणि पुरुषाचं एकरूप असतील तर मग श्रीपाद श्रीवल्लभ कोण? आता आपण आपल्या कोड्याच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे श्रीवल्लभांच्या खऱ्या परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आणि इथे आपल्याला आपलं उत्तर मिळतं.
चरितामृतात एकदम स्पष्टपणे सांगितलं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ हे मायारूपी श्री पद्मावती आणि व्यंकटेश्वरा यांचं एकत्रित मूर्त स्वरूप आहेत. याचा अर्थ जे अर्धनारीश्वर तत्व आपण व्यंकटेश्वरांमध्ये पाहिलं त्याच तत्वाचा सर्वोच्च आणि संपूर्ण आविष्कार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. ते त्या एकरूपतेच्याही पलीकडचे मूळ परब्रह्म आहेत. तर आपण हे कोडं कसं सोडवलं ते एकदा परत बघूया. सुरुवात झाली 3 देवींपासून, ज्या एकाच दिव्य शक्तीची रूपं आहेत. मग आपण पाहिलं की 3 देव याच शक्तीच्या आधाराने विश्वाचा कारभार पाहतात. त्यानंतर आपल्याला कळलं की ही शक्ती आणि पुरुष व्यंकटेश्वरांमध्ये अर्धनारीश्वर म्हणून एकरूप होतात आणि शेवटी यात संपूर्ण एकरूप झालेल्या दिव्य चेतनेचं अंतिम परब्रह्म स्वरूप म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि हा सगळा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर देवत्व ही मुळात एकच शक्ती असेल जी फक्त वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसते, तर मग आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या या संपूर्ण अस्तित्वाचं खरंच स्वरूप काय असेल? यावर जरा विचार करायला हवा, नाही का?